शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी जास्तीत जास्त बाजारपेठ उपलब्ध करून द्याव्यात. इतर शेतकरी संघटनेचे नेते म्हणजे शाळा सोडून गेलेले विद्यार्थी. जोशी प्रणित संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांची टीका. राज्यात दिवसाला 13 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने धोरण आखून जास्तीत जास्त पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर इतर देशाप्रमाणे अद्ययावत आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावं. जेनेटिक इंजिनिअरिंगचे प्रयोग राबवले जावेत अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांनी केली आहे. त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींना आमचा विरोध आहे आणि इतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांची भूमिका भरकटलेली असून ते शाळा सोडून गेलेले विद्यार्थी आहेत अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. ते बुलढाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारने शेतकऱ्याला जितके जास्त पर्यायी बाजार उपलब्ध होतील ते बाजार उपलब्ध करून दिले पाहिजे. दुसरं, अद्ययावत तंत्रज्ञान जसं इतर देशांच्या शेतकऱ्यांना उपलब्ध आहे तसंच माझ्या शेतकऱ्यांना सुद्धा, आमच्या देशातल्या शेतकऱ्यांना सुद्धा ते उपलब्ध असलं पाहिजे. आज ते उपलब्ध नाही म्हणजे सोयाबीनमध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग नाही, जेनेटिक मॉडिफिकेशन्स नाही. तुम्ही सगळे सोयाबीनचे शेतकरी आहे. तिकडे कापसामध्ये फक्त बोलगाड 2 पर्यंतच आपण आलेलो आहे. तिकडे टमाट्यामध्ये, भाजीपाल्यामध्ये, याच्यामध्ये त्यांनी जेनेटिक इंजिनिअरिंगचे नाही किमान काही तर प्रयोग आणि चाचण्या ह्या सुरू ठेवायला पाहिजे. आता शेती हा राज्याचा विषय आहे. मग राज्य सरकारनी ह्या चाचण्या आणि प्रयोग हे सुरू करायला काय हरकत आहे? ते आपण एन्व्हायरमेंटल रिलीज द्यायचा की नाही किंवा कमर्शियल रिलीज द्यायचा की नाही हे नंतर ठरवता येईल. पण आज सगळ्यांनी प्रयोग आणि चाचण्या ह्या मोकळ्या केल्या पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला काही धोरणामध्ये बदल पाहिजे. धोरणाने बिघडलेल्या गोष्टी अर्थसंकल्पीय तरतुदींनी दुरुस्त होऊ शकत नाहीत. धोरणामध्ये बदल पाहिजे. आणि धोरण काय पाहिजे तर तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचं शेतकऱ्याला स्वातंत्र्य नाही. ते आता लवकर शाळा सोडून गेलेले विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे ते मागण्या करतील, म्हणणं नाही मांडणार. म्हणजे कर्जमाफी द्या. मग कर्जमाफी यावर्षी कर्जमाफी दिली तर दुसऱ्या दिवशी कर्ज होणार नाही आहे का? 7-12 मुख्यमंत्री म्हणतात 7-12 कोरा 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 कसा करणार आहेत? म्हणजे त्याला धोरण बदलायला लागणार आहे.